मराठा आरक्षण वैधतेवर आजपासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। आगामी निवडणुकांसाठी हालचालींना वेग, प्रभाग रचना करण्यासंदर्भात सरकारचे आदेश। 29 पालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदेसाठी होणार निवडणूक। संभाजीनगरमध्ये आज ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा, शहरातील क्रांती चौकातनं मोर्चाला होणार सुरुवात। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वात आंदोलन। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा। मनोज जरांगे आज बच्चू कडूंची घेणार भेट। आंदोलनाचा आज चौथा दिवस। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणाचा बाप मुद्द्यावरनं वाद। नितेश राणेंविरोधात शिवसेना मंत्र्यांकडनं फडणवीसांकडे नाराजी। कुणाचाही बाप काढणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी राणेंचे टोचले कान। एकत्र येण्याबाबत आम्ही बोलायला खंबीर, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आज शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणला पुणे न्यायालयात करणार हजर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर। 300 कोटींहून अधिक विकास कामांचं करणार भूमिपूजन। क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची जनसभा। महाराष्ट्रात टोल नाक्यांवर 21,000 कोटींची वसुली। 5 वर्षात 2,20,000 कोटींचा टोल वसूल। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 89 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 615 वर। मुंबईत सर्वाधिक 32 रुग्णांची नोंद। कर्नाटकात 10 वर्षांनी पुन्हा जातीय जनगणना होणार। खरगे राहुल गांधी यांच्या राज्य नेतृत्वाच्या बैठकीनंतर निर्णय, 90 दिवसात अहवाल होणार तयार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व पक्षीय शिष्टमंडळाची भेट। शिष्टमंडळातील खासदारांकडून परदेशातील अनुभवाचं कथन। सोनमसह 5 आरोपींना आज कोर्टासमोर करणार हजर। आरोपींची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता, तर पोलीस घटनेचं रिक्रिएशन करणार।